एका बाजूला क्षत्रियाचा स्वधर्म आणि दुसरीकडे आप्तांबाबतचा मोह आणि कुलक्षयाच्या पापाचं भय, अशा कात्रीत सापडलेल्या अर्जुनाला मरावं का मारावं याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याने भगवंतांपुढे शरणागती पत्करली आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांग असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच भगवद्गीता. हरिओम. मंडळी, आपण या दुसऱ्या अध्यायातल्या एक अतिशय महत्त्वाच्या अशा 22व्या श्लोकावर विचार करतो आहे. वांसांशी जीर्णानी यथा विहाय. कालपर्यंत आपण बराच विचार त्यातला केला. आता आज पुढचा विचार बघूया. काय होतं, काल आपण शेवटी असं म्हटलं की काही बंधनं पाळणं आवश्यक असतं. धर्माने जी बंधनं घातली आहेत ती पाळणं आपल्याला आवश्यक असतं, किंवा ते आपल्या हितासाठी असतात. सार्वजनिक हितासाठी आणि वैयक्तिक हितासाठी धर्म काही बंधनं वाटतो. हे मी काय सांगतो लक्षात घ्या. अनेक स्त्रिया मला असं विचारतात की स्त्रियांवरच ही धार्मिक बंधनं जास्त का असं बंधन स्त्रियांनी पाळावं. लहानपणी 7च्या आत घरात, मोठेपणी नवऱ्याचं सांगेल त्याप्रमाणे चालायचं, आणि शेवटी म्हातारपणी मुलांचं बंधन. हे सगळं फक्त आमच्यासाठीच का? मंडळी, या धर्मविचारामागे ना खूप तर्क आहे. खूप मोठा तर्काधिष्ठित विचार नक्की आहे. लक्षात घ्या. काय होतं, आपण ज्याला शारीरिक अत्याचार म्हणतो ना, बलात्कार वगैरे, हे फक्त स्त्रीवर होऊ शकतात, पुरुषावर होऊच शकत नाही. हे तर बायोलॉजिकल फॅक्ट आहे ना, सत्य आहे ना अगदी. त्यात काही इलाजच नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं की रात्रीच्या वेळेला किंवा अपरात्री एखाद्या स्त्रीने एखाद्या ठिकाणी फिरणं हे धोकादायक ठरू शकतं. अगदी शहरामध्ये सुद्धा हे तितकंच सत्य आहे, त्यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून मुलींना घातलेलं हे बंधन आहे, हा एक भाग झाला. दुसरं काय आहे, हे तिच्या हिताचं आहे. हो, आज बघा ना, आपल्याकडे अजून तो विचार आला नाही आहे, पण परदेशामध्ये नक्की आहे. परदेशामध्ये काय सांगतात की निदान गर्भारपणामध्ये तरी अनियंत्रित जीवन, दारू, सिगरेट यापासून बाईने दूर राहावं, कारण त्याचा परिणाम तिच्या गर्भावर होऊ शकतो. सुदैवाने आपल्याकडे अजून तेवढी परिस्थिती आली नाही आहे, खरं आहे. तिसरं, समजा एखादी सुंदर स्त्री आहे, ती अगदी छान छान दागिने घालून नटून थटून आपल्या नवऱ्याबरोबर कुठेतरी फिरायला गेली तर तिचं कौतुक होतं. पण ती स्त्री जर उद्या रोज निरनिराळ्या पुरुषांबरोबर सगळा शृंगार करून दिसली तुम्हाला, तर बायका तरी ते जवळ करतील का हो? विचार करा ना. आणि म्हणून ही बंधनं असतात. ही काही नाही. काय असतं, ही सगळी जी धार्मिक बंधनं आहेत ना, ही समाजहितासाठी, संसारासाठी, मुलाबाळांसाठी आणि स्त्रीच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आणि सामाजिक मानासाठी अतिशय उपयोगी असतात, त्यात शंकाच नाही. मंडळी, सामाजिक आणि धार्मिक बंधनं पाळली ना तर आपली उपजीविका, रोजीरोटी तीसुद्धा चालू शकते. यात काय, संसार व्यवस्थित चालतो. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा नक्की भागतात. आणि जर अशा ह्या गरजा भागल्या ना तरच माणूस जरा ह्याच्यापेक्षा उच्च विचार करू शकतो, नाही तर नाही. ज्याला 2 वेळ जेवणाची भ्रांत आहे तो कसल्या परमेश्वराचा विचार करणार हो? त्यात शंकाच नाही. त्यामुळे मग काय होतं, ज्याला 2 वेळचं चांगलं जेवण मिळतं, व्यवस्थित राहायला मिळतं, खायला मिळतं, कपडे मिळतात, तोच माणूस असे विचार पुढचे विचार करू शकतो. आणि आपल्या सर्वांची किमान गरज नक्कीच भागलेली आहे. आज आपण ही सगळेजण प्रवचन ऐकताय, या सगळ्यांची ही किमान गरज नक्कीच भागली आहे, यात शंकाच नाही. आणि म्हणून आपण विचार ह्याच्या पुढचा केलाच पाहिजे. आता ह्याच्या पुढचं जे क्षेत्र आहे ना, ते उपासनेचं क्षेत्र आहे. मंडळी, असा विचार करा की आपल्या जीवनात आपल्याला जे काही मिळालं आहे ते केवळ आपल्या श्रमामुळे, आपल्या कर्मामुळेच प्राप्त झालं आहे का हो? नक्की का? हे विचार केलाच पाहिजे, ह्यात शंकाच नाही आहे. आणि ते जर विचार केला तर आपल्याला असं पटेल की आपल्यापैकी प्रत्येकाला जे काही लाभलं आहे ते आपल्या योग्यतेपेक्षा कितीतरी जास्त भगवंताने दिलेलं आहे, निश्चित आहे. आणि मग त्याने जे ते दिलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ना. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपासनेचं क्षेत्र आहे. आणि उपासने क्षेत्रात काय काय येतं? देवपूजा येते, स्तोत्र येतात, देवदर्शन येतं, तीर्थयात्रा येतात, हे सगळं येतं. ही पुढची पायरी आहे. म्हणजे काय झालं पहा, प्रथम नियंत्रित जीवन, मग उपासनेचं जीवन. त्याने काय झालं, उपासनेमुळे त्याच्या जीवनाला शिस्त आली. कुणाच्याही माणसाच्या जीवनाला शिस्त लागते. आणि मग त्याला उगाच विचार करायला वेळ राहत नाही हो. नाही तर काय होतं, माणसाचा फालतू विचार करण्यातच वेळ जातो. आणि नको ते विचार ना, हे रिकाम्या मनाचाच खेळ आहे. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. खरं आहे अगदी. आणि बघा ना, आता हे मनोविकार तज्ज्ञ असतात की नाही, सायकॅट्रिस्ट, त्यांच्याकडे कोण लोक जातात हो?
तुम्ही जर त्यांचे पेशंट बघितलेत तर ते ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि भरपूर वेळ आहे अशीच माणसं असतात हो. कारण पैसा तर आहे आणि वेळही भरपूर आहे, नको ते विचार करत बसतात आणि मग एक मानसिक रुग्ण बनतात. दुसरं काय आलं आहे? जो माणूस 8-10 तास अंग मेहनत करतो आहे असं एकतरी माणूस कधी मनोविकार तज्ज्ञाकडे गेलेला पाहिला आहे का हो? त्याला वेळच नाही ना, विचार करायलाच वेळ नाही. हे खरंच आहे आणि अगदी सत्य आहे. ज्याला विचार करायला वेळ होत नाही ना तो माणूस निश्चित चांगला राहतो. माझ्या माहितीच्या एक अतिशय वृद्ध अशा बाई आहेत. आता ठीक आहे, संसार तर सगळा झाला, मुलाबाळांची लग्न झाली आहेत, करायचं काय? त्या बाई काय करतात माहिती आहे, सगळं दिवसभर अगदी बिझी असतात. सतत सकाळी उठल्या की अनेक स्तोत्र म्हणतात. मग काय करतात, आंघोळ झाली की देवदर्शन करून यायचं, मग विष्णू सहस्रनाम, मग एखाद्या पोथीतला काहीतरी भाग वाचला, मग जेवण, मग थोडा वेळ विश्रांती, पुन्हा एखाद्या पोथीतला काही भाग, मग एखाद्या कीर्तन प्रवचनाला जायचं आणि संध्याकाळी आलं की परत नामस्मरण. आता मला सांगा, हे जे आहे ना माणसांनी त्या इतक्या बिझी राहतात की विचारच करायला वेळ नाही. आणि मग अशी जी माणसं नसतात ना, ते काय होतं रिटायर झाल्यावर, मग आता घरात कोण आलं, कोणाचा फोन आला होता, काय झालं, हे करण्यातच सगळा त्रास होतो. म्हणजे घरच्या माणसाने आपल्यालाही, दुसरं काहीच नाही. उपासनेचा मंडळी आणखीन एक फायदा होतो. कोणता फायदा होतो? शरीराच्या बारीक सारीक कटकटीकडे लक्ष जात नाही हो. अहो शरीर आहे, काही ना काहीतरी होतच राहणार आणि जसं जसं वय वाढतं ना तसं तसं जास्त होत जातं. हे अगदी सत्य आहे. पण मी तर असं सांगतो नेहमी की ज्या वयात जे व्हायला पाहिजे ना ते होत असेल तर तुमची प्रकृती उत्तम आहे असं समजा. उत्तम आहे म्हणजेच म्हातारपणात गुडघे फक्त दुखण्यासाठी असतात. हे जर स्वीकारलं ना तर काय होतं माहिती आहे, दुखण्याचा त्रास होतो निश्चित, पण व्यथा होत नाही. हे खरंच आहे. आणि काय असतं, जो माणूस भगवंताची उपासना करतो ना त्याला हळूहळू भगवंताबद्दल प्रेम वाटायला लागतं, रस वाटायला लागतो आणि मग आस्ते आस्ते त्याचं मन आनंदाने भरून जातं आणि अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध होतं आणि मग शुद्ध अंतःकरणातच स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा निर्माण होते. निश्चित होते, शंकाच नाही. मग कार्यकारण भाव निघून जातो. हे असं का घडलं, तसं का घडलं, याचं काही नाही. जे काही घडलं ते हरी इच्छा, जे घडलं ते हरी इच्छा, जे घडलं ते हरी इच्छा. असं का घडलं, हरी इच्छा. तसं का घडलं नाही, हरी इच्छा. आणि असं करीत गेलं ना की हळूहळू इच्छा जाते आणि फक्त हरी शिल्लक राहतो. मग फक्त भगवंत हाच त्याचा आधार होतो. आणि काय होतं, एकदा हा विचार सुरू झाला ना, स्वरूपाचा चिंतन सुरू झालं की हे समजतो की हा देह म्हणजे मी नाही, हा देह मी धारण केलेला आहे. कारण हा देह नव्हता तेव्हासुद्धा मी होतोच होतो आणि देह गेला तरी मी राहणार आहे, हे नक्कीच आहे. म्हणजेच काय, हे केवळ वस्त्र आहे. हे जीर्ण झालं तर मी सहज बदलू शकतो, सहज बदलू शकतो. आणि खरंच आहे हो, आपल्या सगळ्यांचे जे पिताजी आहेत ना परमेश्वर, ते खूप श्रीमंत आहेत बरं का. त्यांचा वॉर्डरोब खूप मोठा आहे. 84 लक्ष पोशाख आहेत त्या वॉर्डरोबमध्ये, काही कमी जास्त नाही आहेत. पाहिजे तो मिळेल. मनुष्य जन्माचा कंटाळा आला आहे, गाढव व्हायचे, व्हा ना, सहज मिळेल, काय बिघडत नाही. हे खरंच आहे. हा विचार का सांगतो लक्षात घ्या. काय होतं, ह्या देहाची काळजी करू नका, काळजी घ्या, काळजी जरूर घ्या, घ्यायलाच पाहिजे. कारण काय, हा देह भगवंताने दिला आहे, आपण त्याचे ट्रस्टी आहोत आणि ट्रस्टी असल्यामुळे त्याची काळजी घेतलीच पाहिजे. अहो साधं भाड्याचं घर असलं तरीसुद्धा आपण रोज केअर काढतो की नाही, किरकोळ दुरुस्ती करतो की नाही, रंगरंगोटीसुद्धा करतो वेळ पडली तर. का बरं? कारण आपल्याला तर राहायचं असतं ना, आपण त्याच्यात राहणार असतो. तसंच आहे, ह्या देहाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याला राहायचं आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्या मोहात मात्र पडू नका, त्याच्या मोहात पडू नका. का बरं? कारण केव्हा ना केव्हा तरी हे घर इथल्या सगळ्या सामानासकट खाली करावंच लागणार आहे, निश्चित करावं लागणार आहे. आणि मग पुढचं घर ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं मिळावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, आजपासून कामाला लागलं पाहिजे. आपली कर्म आजची जी आहेत ती जशी असतील, आपली कर्म जशी असतील, उपासना कशी जशी असेल तसं घर मिळणार आहे, हे नक्की आहे. आणि शास्त्र असं सांगतं की अंतेमती सा गती. शेवटचा जसा विचार माणसाच्या मनात असतो ना तशी त्याला गती मिळते असं सांगतात. आणि मग काय होतं, पुष्कळ लोकांना असं वाटतं की एकदा मनुष्य देह मिळाला ना की पुढे मनुष्य देहच मिळणार, दुसरे काही देह मिळूच शकत नाहीत. हे खरंही आहे, पण 100% खरं नाही. मात्र 100% खरं नक्कीच नाही. साधारणपणे काय होतं, सामान्य माणसं आहोत आपण काही फार मोठी पापं करत नाही, त्यामुळे खाली जायचा प्रश्न नाही. सामान्यपणे आपण परत निश्चितपणे मनुष्य जन्मातच येतो. पण कसं येतो, सामान्य माणसं काय असतात, ते आपली मुलं बाळं नातवंड याच्यामध्ये एवढे अडकलेले असतात ना की मरतानासुद्धा शेवटचा विचार त्यांच्याबद्दलच राहतो. आणि म्हणून मग ते परत त्याच कुटुंबात जन्माला येतात.
आपण म्हणतो सुद्धा नाही का की हे जे माझा नातू आहे ना, हा अगदी म्हणजे माझे पणजोबाच जन्माला आलेत, किंवा माझा आजोबा जन्माला आले वगैरे वगैरे, कारण ते अगदी तस्य होते बरं का, असंही म्हटलं जातं. आणि जर माणसाचं मन मग दगड विटा घर प्रॉपर्टी इत्यादी शेवटचा विचार असेल तर काय होणार हो. किंवा समजा एखादा पाळीव प्राणी आहे, कुत्रा मांजर म्हणा, त्याच्यात जर अडकलं असेल तर काय होणार. मग मात्र परिस्थिती कठीण आहे बरं का, निश्चित कठीण आहे. का सांगतो लक्षात घ्या. मी सकाळी फिरायला जाताना काही लोक भेटतात. कुत्र्याचे एवढे वेळे असतात की ते फिरायला निघताना सकाळी उठले ना की त्यांच्या हातात जपाच्या माळ्याच्या ऐवजी कुत्र्याची साखळी येते. आणि मग हे कुत्रा महाराज पुढे आणि हे मागे अशी यांची धावपळ चालू असते. डॉग महाराज असताना ओढत असतात हो, ते काही जात नाहीत. आणि मग डॉग महाराजांना मध्ये वाटेत एखादं झाड दिसतं, MSCBचा एखादा खांब दिसतो किंवा मोटरीचा टायर दिसतो की मग तिथे थांबून अभिषेक सुरू होतो. आणि मग हे जे असतात ना महाराज साखळी धरलेले, अगदी शांतपणे मोठ्या कौतुकाने ते विश्वरूप दर्शन घेत असतात. आता अशांचं काय होणार हो, कठीण परिस्थिती आहे, निश्चितच आहे. पुण्यवान असतील तर काय होईल, श्रीमंता घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान, अशी स्थिती येईल. हे खरं आहे. पण जर पापी असतील तर कचऱ्याची पेटी आहेच की, नक्कीच, त्यात शंका नाही. आता हे मी काही पदरचं नाही सांगत. हा विचार श्रीमद भागवतामध्ये सुद्धा येतो बघा. भागवतामध्ये जडभरिताचं चरित्र येतं. जडभरत एक मोठे ऋषी होते, पण काय झालं, एक हरणाचं पिल्लू त्यांना सापडलं होतं, त्याला ते पाळत असत. त्या हरणाच्या मध्ये एवढं मन गुंतलं की शेवटचा विचारसुद्धा त्या हरणाचाच आला. आता पुढे काय झालं, निसर्ग नियमाप्रमाणे हरिण मोठा झाला आणि माद्यांच्या मागे निघून गेला. हे दुःखी झाले आणि सारखा त्याचा विचार करायला लागले आणि त्यातच मृत्यू झाला. आणि मग एवढे मोठे ऋषी असूनसुद्धा काय झालं, पुन्हा हरणाचाच जन्म आला. आता फक्त काय झालं होतं, खूप साधना केली होती, त्यामुळे हरिण जन्मामध्ये सुद्धा त्यांना आठवण राहिली होती की आपलं हे चुकलं आणि म्हणून ते लवकर त्यातून बाहेर आले. हे खरं आहे, हे सत्य आहे. पण तरीसुद्धा ते होतं नक्की. त्यामुळे काय होतं, तुम्ही जर असं म्हणत असाल ना की आत्ता मौज मजा करून घेऊ आणि मग अगदी शेवटी हरी हरी म्हणू, काय बिघड रामराम म्हणूया शेवटी, ते नाही होतं. भगवंत दयाळू नक्कीच आहे, ते नक्की आहे. आपल्याला असं वाटतं की मृत्यूशय्येवर पडलेल्या माणसाला खूप दुःख होत असेल, खूप वेदना होत असतील, पण तसं काही नसतं बरं का. सगळी गात्रं त्याची हळूहळू शिथिल झालेली असतात, सगळ्या अवयवातून त्राण निघून गेलेलं असतं. हे खरं आहे. मग काय होतं, सगळ्या संवेदना जातात, सगळे प्रयत्न संपतात आणि मग फक्त मनासमोर विचारचित्र सुरू राहतात. कुठली विचारचित्र, आयुष्यभर त्याने जे काही केलं ना, ज्याला महत्त्व दिलं, ते विचार प्रामुख्याने त्याच्या डोळ्यासमोर तरळायला लागतात. आणि मग ते असल्यामुळे तशीच गती त्याला पुढे मिळणार हेही निश्चितच आहे. फक्त याला एक अपवाद आहे. शास्त्रग्रंथ असं सांगतात की याला एकच अपवाद आहे, माणूस कितीही पुण्यवान असला तरी जर त्याने आत्महत्या केली किंवा दुसरं काही कारण असू दे, काही कारणामुळे असू दे, पण आत्महत्या केली तर मात्र काय होतं, तिर्यक योनी म्हणजे पशुपक्ष्याची योनी प्राप्त होते, त्याला इलाज नाही. तुम्हाला डॉक्टर पवी वर्तक पुण्याचे माहीत असतील. पवी वर्तकांनी एक पुस्तक लिहिले पुनर्जन्मावर. त्या पुस्तकात त्यांनी स्वतः ह्याचे पाहिलेली अनेक उदाहरणं दिली आहेत, तिर्यक योनी कशी प्राप्त होते. आणि ते इतके मोठे साधक आहेत ना की त्यांचं जे अनुभव आहे ते सत्य मानलंच पाहिजे, त्यात शंकाच नाही. काय होतं, एखादा माणूस समजा ॲक्सिडेंटमध्ये सापडला तरी काय होतं, मग अचानकपणे मृत्यू आला ना. पण मंडळी, अचानक मृत्यू येत नाही, तरीसुद्धा मृत्यू यायला काही सेकंद लागतातच. आणि ते जे सेकंद असतात ना, त्याच्यामध्ये त्याच्या सगळा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर तरळून जातो, सगळी गेलेली कर्म एक नक्की आहे. आता ह्या श्लोकाच्या विचाराबद्दल ना एक शंका अनेकांच्या मनात येते, तिचं तेवढं निराकरण करू आणि मग पुढे जाऊया. श्लोकात काय म्हटलं आहे, वांसांशी जीर्णानी यथाविहाय असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, जीर्ण म्हणजे जुने. एखादा कपडा जुना झाला म्हणजे माणूस टाकून देतो असं म्हटलं एक नाही. मग आता शरीर जुनं झालं, समजा म्हातारं झालं, ते एखाद्याने टाकून दिलं, ते सगळं समजू शकेल ना, पटेल असं नाही पण समजू तरी शकेल नक्कीच. हे तर खरंच आहे. अहो काही वेळा तर असं होतं की अजून का जात नाही असं सुद्धा वाटतं. हे खरं आहे, सत्य आहे. पण जेव्हा एखाद्या तरुण माणसाचा किंवा एखाद्या लहान मुलाचा मृत्यू होतो, काही लोक तर काही दिवस काही तास असेच जगतात आणि काही लहान मुलं तर गर्भातच मृत असतात, असंही होतं. मग हा प्रश्न येतो की हे कुठे शरीर जीर्ण झालं, हे काय जुनं शरीर थोडंच झालं होतं. पण मंडळी, जीर्ण म्हणजे काय आहे, जीर्ण म्हणजे जसं जुनं आहे ना, तसंच ज्याचा त्या मालकाला काही उपयोग नाही तेही जीर्णच ना त्याच्या दृष्टीने निरुपयोगीच झालं. एखादी वस्तू आपल्याला केव्हा नकोशी होते, कोणी ठरवायचं हो.
तो वस्तू वापरणारा मालकच ठरवतो ना, की आता मला याची गरज नाही, ही जुनी झाली. आता जी श्रीमंत माणसं आहेत ना, ती काय करतात बघा, दरवर्षी काय दर महिन्याला जवळजवळ सारखे नवीन कपडे घेत असतात. आता जुने कपडे काय जीर्ण झाले का हो? बिलकुल नाही, अगदी चांगले असतात, कुठे फाटलेले नाही, काही नाही, काही नाही. पण का? त्यांच्या दृष्टीने ते जीर्ण झाले, ते कोणाला ते देऊन टाकतात, नकोसे झाले. खरंच आहे. आणि असं नेहमी असं अनेक ठिकाणी घडतं बघा ना. आपण प्रत्येक आपल्याकडे जेव्हा आता भगिनी आहेत ना, त्याने मुद्दाम बघावं. लक्षात घ्या, आपल्याकडे घरी जा आणि एकदा तुमचा वॉर्डरोब उघडून बघा, किती साड्या आहेत, किती ड्रेसेस आहेत हो. यापैकी किती ड्रेस आपण किती वेळा वापरलेत का नाही? नाही वापरत. पण तरीसुद्धा कित्येक वेळेला ते न वापरतासुद्धा कोणाला तरी दिले जातात. कारणं अनेक असू शकतील, कारण काय आपल्याला नको आहेत. आता कित्येक वेळा असं घडतं ना, की लग्नात मिळालेल्या वस्तू किंवा साड्या अगदी घडी न मोडतासुद्धा दुसऱ्याला दिल्या जातात. आणि मग कारणं काहीतरी सांगितलं जातात. काय सांगतात? हा रंग आम्हाला आवडला नाही, झुणकट वाटतं, इतक्या कमी किमतीच्या साड्या आम्ही नेसत नाही, वगैरे वगैरे. काही कारणं अनेक असतील, पण हे घडते तर खरंच आहे ना. काही लोक बघा, भारतातसुद्धा दर 3 वर्षांनी मोटर बदलतात, प्रश्नच नाही काही. अमेरिकेत तर दरवर्षी मोटर बदलतात आणि चांगल्या गाड्या स्क्रॅप यार्डमध्ये जातात. ती काही गाडी बिघडलेली असते असं नाही, निश्चितच आहे. तसंच काय आहे, आत्मा हा या शरीराचा मालक आहे. तो हा शरीर सांभाळतो, मनबुद्धी आणि शरीर नाही, आत्मा सांभाळतो. त्यामुळे त्याने ठरवायचं आहे काय जीर्ण काय नाही. कारण काय असतं, एक विशिष्ट भोग भोगण्यासाठी प्रारब्ध आपण घेऊन येतो, हे खरंच आहे ना. ते भोगून झाले की संपलं. त्याच्या दृष्टीने त्या शरीराची गरज संपली की ताबडतोब ते सोडून देतो. आता बघा ना, ज्ञानदेवांनी 22व्या वर्षी काय म्हटलं? वयाच्या 22व्या वर्षी ते म्हणाले की माझं कार्य पूर्ण झालं. आता 22 हे काय कार्य पूर्ण होण्याचं वय आहे का हो? निश्चितच नाही. पण ते काय होतं, ते जाणत होते, ध्यानधारणा करत होते, साधना करत होते. त्यामुळे काय होतं, त्यांना हे समजलं. पण आपण मुळे जीव, आत्मा, बुद्धी हे सुद्धा जाणत नाही नीट. त्यामुळे मग त्यांनी कोणत्या वेळेला कोणत्या उपभोगासाठी शरीर धारण केलं आहे हे तर आपण जाणणं शक्यच नाही. आणि गुरुदेव योगानंदाने लिहिलेले जर योगी कथामृत पुस्तक आपण वाचलं असेल, अनेकांनी वाचलं असेल, त्याच्यामध्ये अगदी लहानपणी देह सोडल्याची 2-3 उदाहरणं आहेत पहा. ते स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि आपण ज्याला अकाली मृत्यू म्हणतो ना, तो आत्म्याच्या दृष्टीने अकाली नसतो. त्याच्या दृष्टीने तो योग्यच वेळ आलेली असते. मग तो कसाही जावो, ॲक्सिडेंटने जावो किंवा दुसऱ्या काही कारणात जावो, त्याच्या दृष्टीने ते योग्यच असतं. कारण ते पूर्वसुकृताप्रमाणे ठरलेलं असतं, हे तर निश्चित आहे. आणखीन एक आपण जे म्हणतो ना, अमुक व्यक्तीच्या आत्म्याला, हे मागे मी सांगितलं आहे की अमुक व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो किंवा मृतात्म्याला शांती लाभो. अगदी चुकीचा शब्दप्रयोग आहे. मृतात्मा नेहमीच शांत असतो, तो कधीच अशांत नसतो, हे खरंच आहे. त्या आत्म्याला सद्गती मिळो असं लिहिणं अगदी योग्य आहे, त्यात शंकाच नाही. आणि मंडळी, ही दृष्टी आहे संपूर्णतेची. एकदा ही संपूर्णतेची दृष्टी प्राप्त झाली ना, म्हणजे माणूस मग कोणाच्याही मृत्यूनी, येण्याने किंवा जाण्याने सुखीदुःखी होत नाही हो. भगवंताची दृष्टी, परिपूर्णतेची दृष्टी आहे. त्यामुळे तो असंच बघतो ना जगाकडे. जसं बघा, समुद्र असतो, समुद्रात एखादी लाट निर्माण झाली म्हणून समुद्र काय लगेच एक ताट घेऊन तो वाळा धावतो का, हॅपी बर्थडे टू यू म्हणून? नक्कीच नाही. तसंच एखादी लाट समजा फुटली, त्यामुळे तो दुःखी होत नाही. कारण तो हे जाणतो हो नक्की की सगळ्या लाटा माझ्यामध्येच निर्माण होतात, काही काळ टिकतात, काही काळानंतर जातात, पण पुन्हा निर्माण होतात ना, हे जाणतो तो. आणि म्हणूनच ज्याला आत्मज्ञान वगैरे झालेलं आहे ना, त्यालाही भगवंताची परिपूर्णतेची दृष्टी प्राप्त होते. आणि ही दृष्टी एकदा प्राप्त झाली ना की तो कशाने दुःखी होत नाही, स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेने सुद्धा नाही. तो दुःखाच्या पलीकडे जातो. त्याच्या दृष्टीने मृत्यू हा शेवटी पर्यावरणोत्सव ठरतो. आता ह्याच्या पुढचा विचार भगवंत पुढच्या 23व्या श्लोकात देत आहेत. तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.